की आम्हाला भक्ती ज्ञान वैराग्य माहीत नसावं आणि मग ते तुम्ही आम्हाला सांगावं. तर या शंकेमध्ये 3 शब्दांच्या व्याख्या आहेत, भक्ती, वैराग्य आणि ज्ञान. आपण एका एका शब्दाची व्याख्या पाहूया. खरं तर भक्तीची व्याख्या जर पाहायला गेलं तर आपण पाहत असतो की अनेक जण भक्ती करत असतात, नाही का. कारण ज्ञानोबराय म्हणतात, देखा मनुष्य जात सकळ ते स्वभावताची भजनशीळ झाले ऐसे केवळ माझ्या ठाई. ज्ञानोबराय तर खोटं बोलणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात, जर जन्मताच मनुष्य भजनशील आहे तर तो कोणाची ना कोणाची तरी भक्ती करणारच ना. मग कोण रामाची करेल, कोण कृष्णाची करेल, कोण महादेवाची करेल, तर कोण गणपतीची करेल, कोण अन्य देवी देवतांची करेल, कोण दत्तात्रेयांची करेल, कोण जगदंबेची करेल. पण भक्ती ही कोण ना कोणाची तरी करणारच. आज तर आपण पाहिलं तर आज भक्तीला असा महापूर आलेला आहे, नाही का. प्रत्येकजण म्हणजे रोज भक्ती करणारी लोक आज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. सोमवार आला की महादेवाच्या मंदिरात, नाही का, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतो हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. मंगळवार आला की देवीच्या मंदिरात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. बुधवार आला की पांडुरंगाच्या मंदिरात महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. गुरुवार आला की दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. शुक्रवार आला की जय जय संतोषी मा, नाही का, संतोषी मा. शनिवार आला की हनुमंताच्या शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा म्हणजे दाबाव्या सुभटा. आणि रविवार आला की एळकोट एळकोट जय मल्हार अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. असं म्हणत 8-7 दिवसाला 7 वारांना जर असं प्रत्येक देवाच्या मंदिरात जाऊन रोज भक्ती केली तर ही भक्ती तुकोबरायांनाही मान्य नाही आणि ज्ञानोबरायांनाही मान्य नाही. ज्ञानोबराय म्हणतात, चवत मोठ की पाहे तव गणेशाचीच होय 14शी म्हणे माये तुझीच ओ दुर्गे. एकादशीच्या दिवशी जेतुला पाडू अम्मासी तेतुला नागासी पंचमीच्या दिवशी नित्य नैमित्तिक कर्म सांडी मग बसे नवचंडी आणि मग भैरवा पात्री म्हणजे मग ती नवचंडी आहे ती भैरवा पात्री. ज्ञानोबराय सांगतात की पंचमीच्या दिवशी नाग दिसावा म्हणून आपण खूप प्रयत्न करतो आणि दिसलास तर त्याला देव म्हणून आपण नम्रतेने पूजा करतो. पण तोच जर नाग चतुर्थीच्या दिवशी दिसला तर काठी घेऊन मारतो. तोच जर षष्टीच्या दिवशी दिसला तर काठी घेऊन मारतो. मग ह्याला भक्ती म्हणत नाही. किंवा ते सांगतात की बैलपोळ्याच्या दिवशी आपण बैलाला देव मानतो. आपण सगळे शेतकरीच आहे, आपल्याला सर्वांना ते ज्ञात आहे. त्या दिवशी त्याला स्वच्छ स्नान वगैरे घालून आपण त्याची रंगरंगोटी करून पूजा करून औक्षण करून पुरणपोळीचा गोड नैवेद्य आपण बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला देतो. पण दुसऱ्या दिवशी काय, अवताला झुपला तर आपण चापकाचे फटके दिल्याशिवाय राहत नाही. मग ज्ञानोबराय म्हणतात, असली भक्ती मला मान्य नाही. भक्ती असावी पण कशी असावी तर तुकोबराय सांगतात, भक्तीच्या शास्त्रामध्ये अनेक व्याख्या सांगितल्या. जर आपण पहिल्यापासून वैदिक कालापासून पाहायला गेलो तर रामायण कालामध्ये प्रभू रामचंद्रांनी शबरी मातेला भक्ती सांगितली, ती म्हणजे नवविधा भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशी 9 प्रकारची भक्ती. ज्या वेळेस शबरी माता आपले गुरु मातंग ऋषी यांचा जाण्याचा वेळ आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की गुरुदेव मला भक्तीचा मार्ग सांगा. त्यावेळेस गुरुदेव सांगतात की शबरी, एक दिवस प्रभू रामचंद्र नक्की येतील आणि ते तुला भक्तीचा मार्ग सांगतील आणि मग त्यांच्याकडून तू भक्तीचा मार्ग समजून घे. मग शबरी माता, आपल्याला ती सर्व कथा माहिती आहे, आज कथा पाहिजे नाही, महत्त्वाचा भाग पाहायचा आहे की शबरी माता रोज प्रभू रामचंद्रांच्या आगमनाची वाट पाहत असते. रोज सडा समर्जन फुलाची रांगोळी, रोज उष्टी बोरे काढून ठेवत असते शबरी. आणि एक दिवस तिच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्र येतात आणि प्रभू रामचंद्र आल्यानंतर तिने सगळं आदर स्वागत सत्कार केला आणि बसायला एक आसन टाकलं आणि त्या आसनावरती प्रभू रामचंद्र बसलेले आहेत, लक्ष्मण भैया शेजारी बसलेले आहेत. आणि त्यावेळेस शबरी माता म्हणते, देवा मला भक्तीचा मार्ग सांगा. त्यावेळेस प्रभू रामचंद्र तिला नवविधा भक्ती सांगतात की प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी कथा मत रती प्रसंगा, तिसरी म्हणजे प्रभू गुणगान तू कर, तिसरी भगता तू गुरुपद पंकज सेवन कर, म्हणजे गुरुच्या पायांचं तू सेवन कर, चवती भक्ती निज गुणगान आणि मंत्र जाप मम दृढ विश्वासा, पंचम वेद जो भजन प्रकाशा, छटदम शील विरती बहुकर्मा,
निरत निरंतन सज्जन धर्मा सातवम मम मोहिमय देखा लाभ संतोषा आठवम जता लाभ संतोषा. आणि नवम भक्ती ती सांगते की तू तुझ्या हृदयामध्ये कुणाच्याही विषयी तू कुठलाही दोष ठेवू नको. तुझं मन निर्मळ ठेव, म्हणजे तुला ती भक्ती प्राप्त होईल आणि तुला भगवंताची प्राप्ती होईल. अशी नवविधा भक्ती ही प्रभू रामचंद्रांनी शबरी मातेला सांगितली. त्यानंतर तुकोबराय सांगतात की नारद भक्ती सूत्रामध्ये 84 प्रकारची सूत्र नारद भक्ती सूत्रामध्ये लिहिलेली आहेत भक्तीची. म्हणजे अनेक साधू संतांनी ऋषीमुनींनी भक्तीच्या व्याख्या केल्यात. म्हणजे अथा तो भक्ती आख्यास्यामः सा त्वस्मिन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच यल्लब्ध्वा पुमान् भवती सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. काही ऋषीमुनींच्या व्याख्या आहे. कथा दिश्विती गर्गः पूजा दिश्वानुराग इति पाराशर्यः आत्मरत्यात विरोधेनेती इति शांडिल्यः. अशा अनेक ऋषींनी भक्तीच्या व्याख्या, म्हणजे ह्याला भक्ती म्हणतात, ह्याला भक्ती म्हणतात, ह्याला भक्ती म्हणतात, अशा भक्तीच्या व्याख्या लिहून ठेवल्या. नारदांनी सुद्धा स्वतः भक्तीची व्याख्या लिहिली की नारदस्तु तदर्पिताखिलाचारिता तद्वित स्मरणेन परम व्याकुलतेती. अशी नारदांनी सुद्धा भक्तीची व्याख्या लिहून ठेवली. सर्व ऋषींच्या सर्व संत महात्म्यांच्या व्याख्या ह्या करेक्ट होत्या. पण ह्या सर्व व्याख्यांमध्ये एक परफेक्ट व्याख्या ठरली, ती म्हणजे यथाव्रज गोपिकानाम, की ज्या व्रज म्हणजे वृंदावनातल्या ज्या गोपी आहे आणि त्या गोपींनी जी कृष्णाची भक्ती केली आणि ती सर्वश्रेष्ठ भक्ती ठरली. कारण त्यावेळी सर्वांनी साधू संतांच्याकडे गेले, आपल्यासारखे भक्तजन. कोणी कबीर महाराजांकडे गेले, कोण दुसऱ्या महाराजांकडे गेले, काही जण कबीर महाराजांकडे गेले आणि कबीर महाराजांना सांगितलं, कबीर महाराज तुमची भक्ती खूप श्रेष्ठ आहे हो सगळं जगतामध्ये. त्यावेळेस कबीर महाराज त्या सर्व आपल्यासारख्या भक्तांना सांगतात की अरे कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर, कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गई कोटी कबीर, बह गई कोटी कबीर. ते म्हणतात माझ्या भक्तीचं काय वर्णन करता, तुम्ही वृंदावनामध्ये जा आणि त्या गोपींची भक्ती पहा, त्या गोपींचं प्रेम पहा आणि मग तुम्हाला कळेल की ती भक्ती किती श्रेष्ठ आहे. त्याच्याकडे पाहून तुम्हाला भक्तीचा खरा अर्थ कळेल. आता तुम्ही मला सांगा की आता मी जेवढ्याही व्याख्या बोलून दाखवल्या नाही का, तर त्या व्याख्यांमध्ये आपल्याला कळलं का त्याचा अर्थ? नाही कळला. परंतु त्या गोपींची जर भक्ती पाहायला गेलं तर गोपी गीतामध्ये त्याचं वर्णन आहे. गोपी गीतामध्ये ते सांगतात, गोपी गीत म्हणताना जयति देधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रयी दैचतृषतां दीक्षुतावकास वैधृतासवस्मामि चिन्वते शरदोदासये साधुजातस सरसिजोदर श्रीपुषाधुषा. गोपीगीत पूर्ण येतंय पण आता म्हणायला आपल्याला वेळ नाही आहे. म्हणून त्या गोपीगीत कृष्णावर त्यांचं किती प्रेम आहे तर त्या प्रेमाचं ते वर्णन करतात त्या गोपीगीतांमध्ये आणि त्यातून ते आपल्याला दाखवतात की आमचं कृष्णावर कसं प्रेम आहे. परंतु हे गोपीगीतसुद्धा संस्कृतमध्ये असल्यामुळं आपल्याला समजलं का? फक्त कानाला ऐकायला आपल्याला छान वाटलं पण त्याचा अर्थ समजला नाही. पण त्याचा अर्थ आपल्या संतांनी खूप छान केला. आपले संत गवळणींमधून, ज्या गवळणी संतांनी लिहून ठेवल्या त्या गवळणींमधून त्याचं वर्णन करतात, समजतो. अशी भक्ती त्या गोपिकांनी केली. पण आता खरं सांगा, आपला संसार प्रपंच सगळं सोडून आपल्याला वृंदावनात जाऊन राहता येईल का? आणि तिथं जाऊन भगवंताची भक्ती करता येईल का? तर करता येणार नाही. म्हणून सर्वजण तुकोबरायांकडे गेले आणि तुकोबरायांना सांगितलं, तुकोबराय तुम्ही इतक्या सगळ्या व्याख्या सांगितल्या पण ह्या आम्हाला खूप जड वाटतात आणि त्या पद्धतीने भक्ती करणं आम्हाला शक्य नाही. मग आम्हाला जर साधी सरळ सोपी जर भक्ती करायची असेल तर ती आम्ही कोणती करायची? करणे. आता आपण वैराग्याची व्याख्या पाहूया की वैराग्य म्हणजे काय. तर तुकोबराय सांगतात वैराग्य तो त्याग. आता त्याग करायचा आहे पण आधी आपल्याला वैराग्य समजून घेतलं पाहिजे की वैराग्याचे शास्त्राने किती प्रकार सांगितले. तर शास्त्रामध्ये वैराग्याचे 3 प्रकार सांगितले. पहिलं म्हणजे स्मशान वैराग्य, दुसरं म्हणजे क्षणिक वैराग्य आणि तिसरं म्हणजे कर्पट वैराग्य. आता स्मशान सगळ्याचे आपण एक एक मिनिटात पाहून घेऊया. तर स्मशान वैराग्य म्हणजे काय की आता आपल्या ह्या चक्रश्वर भूमीमध्ये आपण कोणतीही व्यक्ती मरण पावली, मृत्यू पावली तर तिला अंत्यविधी करण्यासाठी आपण कुठं येतो? तर या चक्रेश्वर भूमीमध्ये येतो. आणि ह्या भूमीमध्ये आलो, समजा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आणि ती व्यक्ती गेली आणि आपल्या अगदी जवळचा मित्र आहे तर आपण म्हणतो अरे मी तर सकाळी त्याच्याशी बोललो नाही का. कुणी म्हणतं अरे रात्री मला भेटलेला, कुणी म्हणतं 1 तासापूर्वी मला भेटलेला आणि तो आता गेला. काही खरं नाही माणसाचं नाही का. हा मानवी देह म्हणजे क्षणभंगूर आहे, एक पाण्याचा बुडबुडा आहे असं सर्वसाधारण प्रत्येकजण म्हणतात. आणि हे जर त्यांची
वाक्य, ही भाषा बोलताना जर आपण ऐकलं तर आपल्याला असं वाटतं, वा काही ह्या बाबांना वैराग्य प्राप्त झाले, आता संन्यास घेतात की काय. पण ह्या भूमीतून बाहेर पडला रे पडला की लगेच चला वाडेकरची मिसळ खायला, नाही का. म्हणजे हे वैराग्य कुठपर्यंत होतं आपलं, फक्त ह्या स्मशानभूमीपर्यंत. त्याला म्हणायचं स्मशान वैराग्य. आणि दुसरं म्हणजे क्षणिक वैराग्य. समजा आपण आता इथून प्रवास करतोय टू व्हीलरवर की पुण्याला आपण चाललोय, परंतु इथं मोशीपर्यंत आपण गेलो आणि एक ॲक्सिडेंट झालेला आपण पाहिला. तर त्या ॲक्सिडेंट पाहिल्यानंतर तिथं ती ज्याचा ॲक्सिडेंट झाला आहे ती व्यक्ती मृत पावलेली आहे. ते पाहिलं की आपला लगेच ॲक्सिलेटरवरचा पाय ब्रेकवर येतो आणि आपल्या गाडीचा वेग आपोआप कमी होतो. का तर आपल्याला वाटतं रे बाबा आपला पण ॲक्सिडेंट झाला तर. म्हणजे हे क्षणाचं वैराग्य येतं. आणि तिथून फक्त बोसरीपर्यंत गेलो की पुन्हा आपलं स्पीड गाडीचं वाढतं. ह्याला म्हणायचं क्षणिक वैराग्य, म्हणजे क्षणापुरतं वैराग्य आलेलं. तिसरं म्हणजे करपट वैराग्य. करपट वैराग्य म्हणजे काय, शास्त्राने सांगितलं की एखादा व्यक्ती संसाराला, मुलाबाळांना, प्रपंचाला खूप त्रासलेला आहे. त्याला असं वाटतं उगीच मी लग्न केलं आणि ह्या संसारात पडलो. मी आपला वनात जाऊन राहिलो असतो, मस्त तिथं ध्यानधारणा केली असती, साधना केली असती, तर माझं जीवन सफल झालं असतं. म्हणून तो आपल्या पत्नीला सारखं म्हणत असतो, अरे मला वाटतं जंगलात जावं, मला वाटतं जंगलात जावं. मग ती एक दिवस म्हणते, हो जा मग तुम्हाला इतकी इच्छा आहे तर तुम्ही जा. मग तो काय करतो, जंगलामध्ये म्हणजे वनामध्ये जातो. पण वनामध्ये गेल्यावर करमतंय का त्याला, आठवण कुणाची येते, परत आपल्या पत्नीची, मुलाबाळांची, संसार प्रपंचाची. पण तो माणूस आत्ताच्या काळातला होता. पण तुकोबरायांचं प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात की वनिता सोडून वना गेला आणि वनिता चिंतू लागला. वनिता म्हणजे स्त्री, पत्नी, तिला सोडून तो कुठं गेला, वना गेला. परंतु वनात जाऊन काय करायला लागला, वनिता चिंतू लागला. म्हणजे आत्ताचा तो माणूस उदाहरण देते, म्हणजे पटकन समजतं, पूर्वीचं दिलं तर समजणार नाही. तो मोबाईल सोबत घेऊन गेला वनामध्ये. तिकडून त्यांनी मेसेज केला मिस यू, हिने इकडून मेसेज केला मिस यू टू. भक्ता काय आला तो लगेच घरी. ह्याला म्हणायचं करपट वैराग्य. फक्त थोड्या वेळापुरतं, म्हणजे वनात पोचस्तोपर्यंत. हे वैराग्याचे प्रकार आहेत. परंतु असलं वैराग्य तुकोबरायांना मान्य नाही, ज्ञानोबरायांना मान्य नाही. ज्ञानोबराय म्हणतात, जैसे अहिकाचे का स्वर्गीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोग हे न रुचावे मना माझी. ज्ञानोबराय म्हणतात, इहलोकापासून परलोकापर्यंत जरी आपल्याला भोग प्राप्त झाले तरी सुद्धा त्याचा त्याग करता यावा, त्याला म्हणायचं वैराग्य. ज्ञानोबराय ग्रंथराज्ञी ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर दृष्टांत देतात. ते सांगतात की एक व्यक्ती, एक मनुष्य 15 दिवसांचा उपवासी आहे आणि त्याच्या पोटामध्ये भुकेने हाहाकार झालेला आहे. त्याला असं वाटतंय माझा प्राण आत्ता जाईल की काय, ह्या अवस्थेला तो पोचलेला आहे. परंतु त्या अवस्थेत असताना त्याला त्या जंगलामध्ये समोर एका झाडाखाली 4 माणसं आलेली दिसतात. आणि ती 4 माणसे एका पात्रामध्ये अन्न घेऊन आलेले आहे, एका भांड्यामध्ये. आणि 4-5 पात्र त्यांनी मांडलेली आहेत. आणि ती 4 व्यक्ती त्या ताटांवर बसलेले आहेत. एक व्यक्ती तो अन्न त्यांना वाढत आहे. आणि ह्यांनी पाहिलं की एक 5वं ताट रिकामं आहे. हा कसा बसा उठून त्या ताटापर्यंत गेला आणि त्या ताटावर तो बसला. वाढणारा जेवण वाढत होता आणि तो वाढणारा व्यक्ती त्याच्या कानामध्ये सांगतो की तू ज्या ताटावर बसलाय ना, त्या ताटामध्ये विष आहे. आता सांगा, ज्याला कळेल की ह्या अन्नामध्ये, ह्या ताटामध्ये विष आहे, तर तो जेवेल का? तुमचं नियोजन काय असेल? नाही जेवणार. कारण ज्ञानोबराय म्हणतात, जे विष रांधली रस सोय, ते जेवणारा ठाऊकी होय, तो ताटाची सांडोणी जाय जयापरी. म्हणजे ज्या अन्नामध्ये विष रांधलेलं आहे हे ज्या जेवणाराला जर ठाऊक झालं तर तो जेवील का? नाही जेवणार. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, तैसे संसारा या समजता, जे मानी जे अनित्यता, तो वैराग्य दवडिता पाठी लागे. तसं जसं विष प्रमाण आपल्याला कळलं की या ताटामध्ये विष आहे, त्या विषाप्रमाणे आपण लगेच त्याचा त्याग केला, तसा संसाराचा सुद्धा विषाप्रमाणे आपल्याला त्याग करता आला पाहिजे. परंतु आपल्याला किती मोह, किती माया, किती ममता, नाही का. श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य सांगतात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. ते सारखं सांगतात की अरे मूर्खा, तू आता तरी भज, आता तरी भज. पण तरीसुद्धा आपण मी माझं करतच आपल्या संसारामध्ये गुरपटलो आहे. पण असलं वैराग्य त्यांना मान्य नाही, असला त्याग त्यांना मान्य नाही. कारण तुकोबरायांना जर विचारलं की त्याग कसा करायचा, तुकोबराय सांगतात, त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे. ते म्हणतात त्याग कशाचा करायचा, तर तुमच्यातला जो अहंकार आहे त्याला दौडा, म्हणजे त्याला घालवा. त्याला जर घालवलं तर काय होईल, अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. जर तुमच्यातला अभिमान गेला तर तुम्ही काय बनाल,
देव बनाल, म्हणजे आपोआपच तुमच्यामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य आपोआपच प्राप्त होणार. कारण अहम ब्रह्मास्मी हे जे तत्व आहे, कारण आपण तेच ब्रह्म आहे. गीता सांगते ना, ममैवांश जीवलोके जीवभूतच सनातनः किरवा सर्वस्य चामृती सन्निविष्टो. प्रत्येकाच्या हृदयात तो भगवंत आहे आणि तोच भगवंत आपल्यामध्ये आहे. पण कधी दिसेल? अहंकार गेला तर. ज्ञानोबराय म्हणतात की हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. की हे सगळं मीच निर्माण केलंय, पण हे मी काहीच नाही केलं, असं जो ओळखतो, असं जो समजतो तो सुटला. परंतु हे सुटेल का अहंकार? कारण अहंकार सुटणं इतकी अवघड गोष्ट आहे. ज्ञानोबराय म्हणतात त्या अहंकाराचं सुद्धा एक नवल आहे. नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटे नाचवी. ते म्हणतात की हा अहंकार आहे ना, ह्याचं एक नवल आहे. तो अज्ञानाच्या पाठी कधीच लागत नाही. तो कुणाच्या पाठीमागे लागतो? सज्ञानाच्या, शहाण्या माणसाच्या, शिकलेल्या माणसाच्या, सुज्ञ माणसाच्या, कीर्तिवान, धनवान, पैशाचा जो मोठा मालमत्तेने संपत्तीने जो मोठा आहे ह्याच्या मागं तो अभिमान लागतो. तो अज्ञानाच्या मागं लागत नाही. आमचे श्रीगुरू म्हणतात की मांजर नेहमी पळत्या उंदराच्या पाठीमागे लागते. मेलेला उंदीर तर तिला माहिती आहे हा माझाच आहे, परंतु मला काय करायचं आहे? स्टॉक वाढवायचा आहे. तसा हा अहंकार आहे. अज्ञान तर मी 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 करीतच बसतोय अज्ञानी, कारण त्याला म्याव 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 शिवाय काही येत नाही. कारण तो सगळीच गोष्ट मी केलं मी केलं मी केलं म्हणत असतो. परंतु जो शहाणा आहे, जो सुज्ञ आहे, जो ज्ञानी आहे, त्याच्या पाठीमागे तो अहंकार लागतो. पण त्या अहंकाराचं एक नवल आहे. ज्याला अहंकार झाला त्याला तो कळत नाही. त्याला असं कधी वाटतच नाही की आय एम रॉंग. त्याला असं वाटतं यू आर रॉंग, यू आर ऑलवेज रॉंग, नाही का? आय एम परफेक्ट, आय एम करेक्ट, नो मिस्टेक. आणि मीच करेक्ट याच्या नादामध्ये एक दिवस पद, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती सर्व काही तो वैभव हरून बसतो आणि मग त्याला कळतं. कारण आमचे ज्ञानोबराय म्हणतात की अहंकार हा कसा आहे? आपल्या पाठीसारखा आहे. त्याचं ते नवल आहे. आपली पाठ आपल्याला कधी दिसते का? ती दुसऱ्याला दिसते, सगळ्या जगाला दिसते. तसा अहंकार आहे. आपल्याला अहंकार झाला तर तो आपल्याला कळत नाही. तो कोणाला कळतो? अख्ख्या जगाला कळतो. पखवाजाचे 4 बोल वाढले की अहंकार वाढला, गायनाचे 4 राग वाढले की अहंकार वाढला, 4 कीर्तनं जास्त झाली की अहंकार वाढला. कशानेही अहंकार वाढू शकतो. अहंकार वाढण्याला कारण लागत नाही, परंतु तो घालवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतात. आणि तेच आपल्याला प्रयत्न कुठे मिळतील? तर संतांच्या चरणाजवळ. संतांनी सांगितलेल्या जर आपण मार्गाने गेलो तर तो आपला अहंकार जाऊ शकतो, अन्यथा तो आपला अहंकार जाऊ शकत नाही. मग तो जर अहंकार आपल्याला दौडायचा असेल, त्याचा त्याग करायचा असेल, तर संतांच्याच वचनावर विश्वास ठेवून तो आपल्याला अहंकार त्याग करता यावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपणही त्याग करतो. आपल्याकडे पण त्यागाचे अनेक प्रकार आहेत आणि शास्त्रानेही सांगितले. आपण 3-4 त्याच्या त्यागाचे प्रकार पाहू आणि पुढे जाऊया. तर त्याग हा गोष्ट, एखादी वस्तू आपल्याला अनुकूल नसेल तर त्याग घडतो. दुसरा म्हणजे गोष्ट अनुकूल आहे, म्हणजे भोग अनुकूल आहे, पण भोग भोगण्याचं ज्ञान नसेल तरीही त्याग घडतो. तिसरी गोष्ट, भोग अनुकूल आहे, भोग भोगण्याचं ज्ञानही आहे, पण भोक्तृत्व शक्ती नसेल तर त्याग घडतो. आणि हे सगळे त्याग आपण एका सेकंदामध्ये आपण पाहूया. तर पहिला त्याग, भोग अनुकूल नाही तर त्याग घडतो. आपल्याला सर्वांना कोल्हा माहिती आहे. आपण शालेय जीवनामध्ये कोल्ह्याची गोष्ट शिकलेलो आहोत. कोल्हा एकदा द्राक्षेच्या बागेमध्ये जातो. खूप बहरून आलेली असतात ती द्राक्ष, इतके सुंदर द्राक्षाचे गड खाली लोंबत असतात आणि कोल्हा ते द्राक्ष खाण्यासाठी जातो. परंतु द्राक्ष त्याची इतकी उंच असतात की त्याचं तोंड तिथपर्यंत पुरत नाही. खूप उड्या मारून तो थकतो आणि परत रिटर्न नाराज होऊन तो रिटर्न निघतो. परंतु समोरून एक उंट दादा येतो आणि उंट दादा सांगतो की अरे कोल्हे दादा, चला ना, आपण समोर बाग आहे द्राक्षांची, द्राक्ष खायला जाऊया. ते म्हणतात, छे, ही द्राक्ष मी खात नाही. का? खूप आंबट आहे म्हणे. आता आंबट आहे म्हणून त्याग केला की भोग अनुकूल नाही म्हणून त्याग केला? तर भोग अनुकूल नाही म्हणून कोल्ह्याने त्याग केला. दुसरी, शास्त्र असं सांगतं की साहित्य वाचून कळतं, परंतु शास्त्र हे शिकावं लागतं. शास्त्र शिकल्याशिवाय समजत नाही, तसं ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून भगवंतानी श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्ञानाची 18 लक्षणं सांगितली 13व्या अध्यायात. 13व्या अध्यायातल्या 7व्या श्लोकापासून तर 11व्या श्लोकापर्यंत त्यांनी ज्ञानाची लक्षणं सांगितली. कोणती? अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रहः इंद्रियार्थेषु वैराग्यम
अनहंकार एव च जन्म मृत्युजरा व्याधी दुःख दोषाणुदर्शनम असक्तिरणभिष्वंग पुत्रदार ग्रहादिषु नित्यञ्च समचित्यत्वम इष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम अरतिर्जन संसदि अध्यात्मज्ञाननित्यत्वम तत्त्वज्ञानार्थदर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम येदतोऽन्यथा. अशी एकूण 18, 19, 20 लक्षणं भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेली आहे. आणि ह्या जर प्रकाराने म्हणजे पहिला जो शब्द आहे अमानित्वम अदंभित्वम, ह्या श्लोकावर माऊली ज्ञानोबारायांनी ग्रंथराज्ञी ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या लिहिलेल्या आहेत. परंतु या ज्या शब्द आहे अमानित्वम अदंभित्वम, ह्या श्लोकावर फक्त 327 ओव्या लिहिल्यात. बाकी कोणत्याच त्या श्लोकावर इतक्या ओव्या लिहिलेल्या नाही. इतके लिहिल्यात म्हणजे आपल्या जीवनामध्ये हा अमानित्वन अदंभित्व म्हणजे जो आपला धार्मिकपणा आहे, जो अहंकार आहे, हा जीवनात किती महत्त्वाचा आहे की तो घालवणं किती गरजेचं आहे. आणि तो घालवण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून भगवंतांनी आपल्याला ही सगळी लक्षणं सांगितली. जर आपण विचारसागर ग्रंथाचा विचार केला तर स्वामी निश्चलानंद स्वामी सांगतात की त्यांनी ज्ञान सांगितले. ज्ञानाचे प्रकार, एक परोक्ष ज्ञान आणि एक अपरोक्ष ज्ञान. खरं तर त्यांनी परोक्ष ज्ञानाची व्याख्या संस्कृतमध्ये केलेली आहे आणि अपरोक्ष ज्ञानाची सुद्धा व्याख्या त्यांनी संस्कृतमध्ये केली. परंतु मी तुम्हाला मराठीतला अर्थ सांगते की परोक्ष ज्ञान म्हणजे काय, तर ह्या जगात ब्रह्म आहे हे म्हणजे परोक्ष ज्ञान, आणि ते ब्रह्म मीच आहे हे म्हणजे अपरोक्ष ज्ञान. अशी ज्ञानाची लक्षणं सांगितली. परंतु हे ज्ञान मला समजावं त्यासाठी माऊली ज्ञानोबरायांकडे जावं लागतं. ज्ञानोबराय म्हणतात की जरी सोने लेणे हुन घडे तरी तयाचे सोने पण न मोडे, अलंकार वरचिलीकडे ले तयाची निभावे. ते म्हणतात की हे सोनं आहे ना, सोनं समजा तुमच्या हातात एक सोन्याचा गोळा दिला तर तुम्ही त्याला काय बोलणार, हे सोनं आहे. पण त्याच सोन्याचे जर अलंकार बनवले, समजा मंगळसूत्र बनवलं, नेकलेस बनवलं, कानातलं बनवलं, तर तुम्ही त्याला काय बोलणार, मंगळसूत्र आहे. तुम्ही त्याला सोने बोलणार का, तुम्ही त्या दागिन्याचं नाव घेणार. मग ज्ञानोबराय म्हणतात की हे सोनं आहे, हे काय आहे, ज्ञान आहे. पण अलंकार हे विज्ञान आहे आणि ह्यालाच तुम्ही भुलून बसलात, हे तुमचं अज्ञान आहे. मग ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर दुसरा दृष्टांत ज्ञानोबराय सांगतात की पाहे पा कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी, परी वेडतीची आदिटी कापड झाला. ते म्हणतात कापूस आहे, कापूस, आणि ह्या कापसापासून आपण काय बनवतो, वस्त्र बनवतो की नाही. आणि हे वस्त्र बनवलं की आता ह्या साडीला तुम्ही कापूस बोलणार का साडी बोलणार ना. म्हणजे कापूस हा भासमान वाटतो आपल्याला, परंतु ही साडीच आपल्याला प्रत्यक्ष दिसते. म्हणजे कापूस हे ज्ञान आहे आणि साडी हे विज्ञान आहे, आणि त्यालाच आपण भुललो, हे आपलं अज्ञान आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्रगट होण्यासाठी ह्या साधू संतांनी वेळोवेळी आपल्याला सावध केलेलं आहे. आणि ते शिकण्यासाठीच आपल्याला संतांच्या जवळ गेलं पाहिजे, नाही का. कारण शिकल्याशिवाय आपल्याला काही कळत नाही. म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात तद्विद्धीपणी पातेन परी प्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. आणि ह्या श्लोकावर माऊली ज्ञानोबराय खूप सुंदर बोलतात. ते म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अथी अनावे, मग संताया भजावे सर्वस्वेसी, जेथ ज्ञानाचा कुरुटा तेथ सेवा हा दारवंठा, स्वाधीन कर सुबटा ओळगोणी तरी तणू म्हणू जीवे, चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले ते सांगा ती पुसिले, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये. ज्ञानोबराय म्हणतात की हे जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर कोण्यातरी गुरुजवळ, कोण्यातरी संत महात्म्याजवळ त्यांच्या सन्निधीत राहून तुम्ही बसून ते ज्ञान प्राप्त करू शकता. आणि एकदा का ते ज्ञान प्राप्त झालं तर तुम्हीच त्या ब्रह्माचा आनंद उपभोगू शकता. कारण गीता जर सांगते ना ममैव अंश जीवलोके जीवभूत सनातन, की तू माझाच एक अंश आहे. वेदांनी घोषणा केली ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. जर मी मोठा पूर्ण आहे भगवंत तर मी छोटा पूर्ण आहे. आणि असे जर वेदांचं आपल्याला वाक्य असेल, विश्वास असेल, तर तो ज्ञान आपण समजून ह्याच कायेला आपण ब्रह्मरूप करून त्या ब्रह्माचा आनंद जर उपभोगला तर ते आपले ज्ञान ठरेल. म्हणून तुकोबराय सांगतात भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. परंतु तुकोबराय की हे भक्ती ज्ञान वैराग्य तुम्ही जे सांगितलं ह्या सगळ्या अवघड पद्धती आहे, परंतु हे जर मला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी एक सोपं साधन सांगा. देहाच्या निरसने पाविजया ठाया माझी आईसी काया जवणवे. तुकोबराय म्हणतात की तुम्ही काय करा तर देहाचं निरसन करा. कशासाठी,
भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या 3 गोष्टी प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला देहाचं निरसन करायचं आहे. पण महाराज, ह्या 3 गोष्टी एकाच साध्याने प्राप्त होऊ शकतात का? तर त्यासाठी आपण एक दृष्टांत पाहूया की आमचे गुरुजी म्हणा की त्या गुरुजींकडे एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने सांगितलं गुरुजींना की गुरुजी, मी दररोज पान खातो पण माझं तोंड येतं, काय करू मी? उपाय सांगा. गुरुजी म्हटले बसा, सांगतो. दुसरी व्यक्ती आली. त्या दुसऱ्या व्यक्तीने विचारलं की गुरुजी, माझा घोडा आहे ना एका जागेवर उभाच राहत नाही, काय करू मी? उपाय सांगा. आणि तिसरी ताई आली आणि ताई सांगते की गुरुजी, मी दररोज भाकरी करते परंतु माझी भाकरीच करपते, काय करू? उपाय सांगा. गुरुजी तिघांचं म्हणणं ऐकून घेतात, एका जागेवर बसायला सांगतात आणि मग त्याच्यावर उत्तर सांगतात तिघांना एकच की फिरवत राहा, फिरवत राहा, फिरवत राहा. आणि असं सांगितल्यावर आता पहा तुम्ही, पहिल्याचा प्रश्न होता की पान खाल्लं की तोंड येतं, म्हणजे एका जाग्यावरच ते पान, कात, चुना असल्यामुळे काय होतंय तर त्या तोंड त्यांचं येतं आहे. म्हणून तुम्ही जिभेने ते काय करा, तोंडातल्या तोंडात फिरवत राहा, म्हणजे तोंड येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे घोड्याला इतकं फिरवा, इतकं फिरवा, इतकं फिरवा, तो दमला की थकेल आणि एका जाग्यावर उभा राहील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे खूप वेळ, बराच वेळ जर ती भाकरी एका जाग्यावरच तव्यात राहत असेल तर ती करपू शकते. म्हणून काय करा, तुम्ही तिला फिरवत राहा. म्हणजे 3ही प्रश्न वेगळे वेगळे आहे परंतु त्याच्यावर उत्तर मात्र एकच आहे. तसं तुकोबराय म्हणतात, जरी आपल्याला 3 गुण प्राप्त करायचे असेल, भक्ती, वैराग्य आणि ज्ञान, तरी त्याच्यावर एकच साधन आहे, ते म्हणजे देहाचं निरसन करा. मग आता त्या कोणत्या देहाचं निरसन करायचं? तर शास्त्राने 4 प्रकारचे देह सांगितले: स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. आता स्थूल देह हा भूमी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांनी बनलेला आहे. तर त्या एका तत्वाला आपल्याला निरसन करता येईल का? तर शक्य नाही. कारण हा आगा कर्म जे उरावे ते सुखदुःखी फळा भोगा यावे. कारण हे सुख दुःख जे फळ आहे ते फळ भोगण्यासाठी हा स्थूल देह दिलेला आहे, त्यामुळे त्याचं आपण निरसन करू शकत नाही. आणि सूक्ष्म देह तो आपल्याला समजत नाही, कारण तो पंचतत्वांनी बनलेला आहे. ती तत्व मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या पंचतत्वांनी बनलेला तो देह आहे आणि त्याचं निरसन आपल्याला करता येईल का? कारण मनाचा ठाव आपल्याला लागलेला नाही. मन इतकं चंचल आहे, नाही का, न लगता लागे वेळ. ते मन इतकं चंचल आहे की आत्ता इथं नंतर दुसरीकडं. तर त्या सूक्ष्म देहाचं सुद्धा आपण निरसन करू शकत नाही. मग तिसरा राहिला कारण देह. कारण देह म्हणजे काय? तर परत आला अहंकार, कारण त्याच्यामध्ये अहंकार असतं, वासना असते. कारण ह्या वासनेमुळंच आपल्याला पुनर्जन्म मिळत असतो. कारण कारण देह हा पुनर्जन्माला कारणीभूत असा देह आहे. म्हणून ह्या कारण देहातला जो अहंकार आहे ना, त्याचं तुम्ही निरसन करा. मग कोणता अहंकार आहे ह्या कारण देहाला? आणि महाकारण देहामध्ये तर आत्मा स्थित असतो आणि तो परिचय करणं आपल्याला सहज शक्य नाही. तो योगिक क्रियेने, योगिक दृष्टीने आपण तो म्हणजे साध्य करू शकतो. परंतु सहज सर्वांना सुलभ असा उपाय कोणता आहे? तर कारण देहाचं निरसन करणं. कारण त्या कारण देहामध्ये जो अहंकार आहे, त्या अहंकार कशाचा झाला आहे? तर मी आणि माझं, म्हणजे मम अध्यास आणि अहम अध्यास, ह्या दोन्ही अध्यासांचं जर आपल्याला निरसन केलं तर आपल्याला कोणता मम चिटकलं आहे की सर्वच माझे आहे ना, मी माझे, आपण सगळ्यांना म्हणत असतो माझे, पण शेवटी कुणी कुणाचे आहे का? नाही कुणाचे कुणी. तुझे नव्हे रे कोणी, अंतिम प्राण्या एकला जाशील माझे माझे करुणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, नाही का, कोणी कुणाचे नाही. हे ज्या दिवशी समजेल ना, त्या दिवशी काय होईल तर आपल्याला तिथं भगवंताची प्राप्ती होईल. पण ती कशी? तुकोबराय म्हणतात, देह नव्हे मी सरे उरला उरे विठ्ठल. ज्या दिवशी ही आपल्या मनामध्ये भावना होईल त्यावेळेस काय उरणार आहे? फक्त विठ्ठल. म्हणजे हा देह माझा नाही, ही काया माझी नाही, ह्याचं ज्ञान ज्या दिवशी आपल्याला होईल ना, त्या दिवशी काय होईल तर उरला उरे विठ्ठल. म्हणजे फक्त काय उरेल खाली? विठ्ठल. विठ्ठल म्हणजेच काय? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. जिथं देव आहे तिथं हे सगळे षड ऐश्वर्य गुण आहेत, ते सगळे तिथंच नांदतात. म्हणून जिथं भगवंताची प्राप्ती होणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? तर ह्या कारण देहातल्या त्या अहंकाराला आपल्याला घालवलं पाहिजे आणि त्याचं आपण निरसन केलं पाहिजे. आणि ते जेव्हा आपण निरसन करू तरच आपल्याला काय प्राप्त होईल? तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ह्या 3 गोष्टी आपल्याला प्राप्त होईल. परंतु हे प्राप्त होण्यासाठी तुकोबरायांनी आपल्याला एक भाकरीचं दृष्टी, म्हणजे नारदांकडं तर भक्ती तर आहेच, कारण कंटिन्यूच नारायण 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 नामस्मरण त्यांचं चालू असतं. आणि ज्ञानाचा विचार केला तर ते त्रिकालदर्शी होते.
त्रिकालात काय चाललंय तिन्ही लोकात ह्याचं सगळं ज्ञान नारदांना होतं. परंतु एका गोष्टीचा अभाव पडला, ते म्हणजे वैराग्य. एकदा ते द्वारकेला गेले आणि भगवान श्रीकृष्णाची द्वारका पाहिली आणि द्वारकाच्या प्रत्येक राणीचा महाल पाहिला. आणि मग नारद महर्षी म्हणतात, देवा तुला 16,108, मला एक तरी. इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी, नारद की हुई नारदिनी ऐसी नौबद गाजी. म्हणजे ह्या एका स्त्रीच्या नादात इंद्राचं चंद्राचं काय झालं सगळ्यांना माहिती. आणि तीच अवस्था कोणाची झाली? नारदाची. म्हणजे त्यांच्याकडे वैराग्य कमी पडलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संत नामदेव. संत नामदेवांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आहे की त्यांच्याकडं ज्ञानाचा अभाव होता. भक्ती तर ते करतच होते, वैराग्य तर त्यांच्याकडे होतं, परंतु ज्ञान थोडंसं कमी होतं. कारण का, ज्या वेळेस श्री निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय, सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई ही सगळे नामदेव महाराजांच्या सोबत तेरीडोकी या गावामध्ये गोरोबा काकांच्या घरी आले. आणि गोरोबा काकांच्या घरी आल्यानंतर मुक्ताबाईंनी सहज ते थापटणं पाहून विचारलं, काका हे काय आहे? तर काका बोलले की हे थापटणं आहे, याचा उपयोग काय? तर मडकं कच्चं की पक्क हे पाहण्यासाठी. मग म्हणे आता आमची मडकी चेक करा. आणि मग काकांनी सगळ्यांची मडकी चेक केली, पण नामदेव महाराजांचं मडकं मात्र डबडब वाजलं. मग गोरोबा काका म्हणले हे मडकं कच्चं. खूप राग आला नामदेव महाराजांना. तिथून ते पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाजवळ सगळा घराणं सांगितलं की ह्या सगळ्यांनी मला कच्चं ठरवलं, कसं देवा मी कच्चं? मग पंढरपूरचे पांडुरंग त्याला म्हणले की का रे, तू इथपर्यंत आला, मी तिथं नव्हतो का? तेरी डोकीमध्ये मी पण होतो ना. पण हीच दृष्टी तुझ्याकडे नाही की भगवंत सगळ्यामध्ये आहे, ही पाहण्याची दृष्टी तुझ्याकडे नाही. ह्याच्यासाठी तुला गुरुची गरज आहे. जरी मी देव तुझा घरचा असलो तरीसुद्धा तुला गुरुची आवश्यकता आहे. आणि मग ज्या वेळेस त्यांच्या जीवनामध्ये गुरु आले, त्यांनी सांगितलं तू औंढ्या नागनाथला जाणे, विसोबा खेचरांना तू गुरु कर. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये गुरु आले. आणि ते गुरु आल्यानंतर मग त्यांच्याकडे ज्ञान प्राप्त झालं. पण तोपर्यंत ते संत ठरले नव्हते. अशी तीनही उदाहरणं तुकोबरायांनी आपल्याला सांगितली आहे. म्हणून ते सांगतात की काय झालं पाहिजे की उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाक आणि एका विण एक कामा नये. परंतु हे सगळं परीक्षण करणारं कोण आहे?